मुलांना 100 नाही 110% फरक पडला पाहिजे. तीच गोष्ट करायची की ज्याच्यामध्ये तो फरक दिसला पाहिजे आणि अशा पद्धतीने करायची की तो फरक आला पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. आणि दुसरं म्हणजे की पालकांचाही विचार केला पाहिजे कारण शिक्षणाचा जो खर्च वाढत चाललाय. जर तुम्ही प्रत्यक्षात बघितलं तर हा खर्च वाढत चाललाय, पण क्वालिटी नाहीये त्याच्यामध्ये. क्वालिटी पण त्या मनाने दिली पाहिजे. तसा एक्झॅक्ट काही काउंट ठेवलेला नाहीये, पण अंदाजे जर सांगायचं झालं तर एक 18,000-18,500 प्लस मुलांना वेगवेगळ्या करिअर्सच्या माध्यमातनं प्लस वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसच्या माध्यमातनं आजपर्यंत ट्रेनिंग दिलंय. नमस्कार, जय शिवराय. मी महेश रमेश चव्हाण. एमयू चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा आपण आलो आहोत पुण्यामध्ये. पुण्यातील स्मार्ट इलिक्स या कंपनीचे सर्वेसर्वा श्री अमित सातपुते दादांना आपण आज भेटायला आलो आहोत. यांचा व्यवसाय, अर्थात तो व्यवसाय बोलता येणार नाही कारण की ती एक सेवाच आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य आहे. पुण्यामध्ये प्री स्कूल पासून ते तुमचं करिअर गाईडन्स देण्यापर्यंतची सगळी कामं, सगळं मार्गदर्शन दादा करतात. दादांच्या व्यवसायाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया दादांकडून. तर माझं नाव अमित सातपुते. मी पुण्यामध्ये स्मार्ट एलिक्स या ब्रँड नेम खाली विविध संस्था चालवतो. तर एज्युकेशन सेक्टर प्रायमरीली आपण त्याच्यामध्ये कव्हर करतोय. तर याच्यामध्ये मेन जो फोकस आहे तो आपला करिअर गायडन्सवर आहे, की मुलांनी पुढे जाऊन कोणते करिअर निवडले पाहिजे, त्यांच्या स्ट्रेंथ एरियाज काय आहेत, विकनेसेस काय आहेत, त्याच्या अनुसार त्यांनी कोणत्या करिअरमध्ये गेलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा जो ब्रांच आहे ती लहान मुलांच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, की जिथं आपण स्मार्ट एलिक्स किड्स म्हणून आपला व्यवसाय आहे. तर त्याच्यामध्ये प्री स्कूल आणि डे केअर हे दोन्ही गोष्टी आहेत. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे की आपण फक्त अकॅडमिक प्रोग्रेसकडे लक्ष न देता मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी होईल, त्यांचं होलिस्टिक डेव्हलपमेंट ॲटिट्यूड ठेवून आपण ती संस्था चालवतो. आणि तिसरं म्हणजे स्मार्ट एलिक्स अकॅडमी, की ज्याच्यामध्ये आपण मुलांच्या वेगवेगळ्या स्किल डेव्हलप करतो. बऱ्याचदा मुलांना अकॅडमिक्समध्ये काही स्किल कमी पडत असतात, की त्यांचं मॅथमॅटिकल फंक्शन कमी आहे किंवा इंग्लिशमध्ये फरक पडतोय किंवा त्यांचं हँडरायटिंग बरोबर नाही आहे किंवा स्पीकिंगमध्ये प्रॉब्लेम आहेत. तर अशा विविध कोर्सेस आपण स्किल डेव्हलपमेंटमध्ये ज्युनियर के जीपासनं ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत आपण अकॅडमीच्या मार्फत घेतो. याच्या व्यतिरिक्त ही एज्युकेशनल झाली. याच्या व्यतिरिक्त आपली स्मार्ट एलिक्स डिजिटाज म्हणून डिजिटल मार्केटिंग एजन्सी पण आहे. तुम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा काम करताय तेव्हा तुम्ही व्यवसायाने किंवा तुम्ही एज्युकेशन वाईज तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये डिग्री घेतलेली आहे का? नाही, माझी शिक्षण क्षेत्रातलं नाहीये. माझं ग्रॅज्युएशन बायोटेक्नॉलॉजी झालं. त्याच्यानंतर मी मार्केटिंग इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मास्टर्स केलं. त्यानंतर काही वर्ष काम केलं. KPMGमध्ये जवळ-जवळ अर्धा दशक मी ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम केलं. त्याच्यानंतर तो अनुभव पाठीशी होता आणि त्याच्यानंतर की समाजाला काहीतरी देता आलं पाहिजे. फक्त व्यवसायामधनं इन्कम हा न घेता आपल्या जे शिकलोय आणि बऱ्याचदा आता माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं, की माझ्या घरच्यांची जी आउटलुक होता, त्यांनी जे शिक्षणामध्ये आम्हाला जो सपोर्ट दिला, त्यासाठी जी मेहनत त्यांनी केली, तर हा आज आपण बघतो की प्रत्येक पालक करतोय. तर जे आम्हाला शिकता आलं, जे आम्हाला अनुभवता आलं आणि ज्या लेव्हलचं शिक्षण आम्ही घेतलं, तर याच्यातनं आम्हाला काहीतरी समाजाला देता यावं, या दृष्टिकोनातनं मग एज्युकेशनमध्ये आलो. ह्या ज्या एज्युकेशन ह्या संस्थेमध्ये तुम्ही आलात, ह्या संस्थेमध्ये एज्युकेशन ह्याच स्ट्रीममध्ये येण्यामागे नक्की ह्या येण्यामागेची नक्की प्रेरणा तुमच्यासाठी काय होती? प्रेरणा म्हणायला गेलं तर वडिलांची प्रेरणा होती. तर थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो. अ, माझ्या कुटुंबामध्ये व्यवसाय हा पहिल्यापासून आहे. पण तो अनस्ट्रक्चर्ड व्यवसाय होता. जसं म्हशींचा दुधाचा व्यवसाय होता. त्याच्यानंतर वडिलांचा टॅक्सी आणि रिक्षा चालवायचे. तर बराच काळ त्यांनी तो ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय केला. तर याच्यामध्ये त्यावेळेसची परिस्थिती खराब असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये होतं, की आपल्या मुलांना शिक्षण नेहमी भेटलं पाहिजे. चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं देता येईल, याच्याकडे त्यांचं लक्ष नेहमी होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी आयुष्यभर मेहनत केली. तर त्यामुळे तो शिक्षणाचा वसा आम्हाला मिळाला आणि ज्यावेळेस आम्ही घरातनं बाहेर पडलो, वेगवेगळ्या मुलांबरोबर इंटरॅक्ट झालो, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आम्ही शिक्षण घेतलं. तिथून असं लक्षात आलं, की बरीचशी आपण ज्यावेळेस मुलं बघतो,
बरेचसे पालक शिक्षण हवंय ह्या गोष्टीवर ठाम असतात, पण नेमकं कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे, त्याच्यातनं काय फायदा मिळू शकतो किंवा प्रगतीच्या वाटा कोणकोणत्या आहेत हे काही माहिती नव्हतं. तर त्यामुळं या क्षेत्रात आलो आणि प्रेरणा जर म्हणाल तर आई-वडिलांना जी संधी मिळाली नाही, त्यांनी आमच्यासाठी ज्या उपलब्ध करून दिल्या, त्या पुढच्या बऱ्याच लोकांना देता याव्यात, बऱ्याच कुटुंबांना देता याव्यात. तर या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. एक छोटासा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही तुमची शिक्षण पूर्ण केलंत, त्याच्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये बराच काळ नोकरी केली. तर नोकरी सोडून जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये आलात, तेव्हा तुमच्या कुटुंबाचा व्यवसायासाठी तेवढा पाठिंबा होता का? नाही, सुरुवातीला नव्हता आणि आजही कधी काही झालं तर थोडंसं त्याच्यावर नोकरी सोडायला नको हवी, असं थोडासा सूर येतो घरच्यांचा, काही लिमिटपुरता. तर पण हे निर्णय घेता का आला, तर ज्यावेळेस शिक्षण झालं, बऱ्याच वेगवेगळ्या स्ट्रीममधनं शिक्षण झालं, नोकरी केली, तर त्यावेळेस नोकरी करण्यामागे उद्देश हा होता, की तुमचं रिफाइनमेंट झालं पाहिजे. शिक्षणामध्ये तुम्हाला जे नॉलेज घेतलंय, याचं प्रॅक्टिकल एक्सपोजर तुम्हाला नोकरीमध्ये मिळणार आहे. बऱ्याचशा जबाबदाऱ्या तुम्हाला नोकरीमध्ये हँडल करायला मिळतात आणि तिथून तुमचं कॅरेक्टर डेव्हलप होत जातं, तुमचं नॉलेज डेव्हलप होत जातं आणि मग तुम्ही व्यवसायासाठी तयार होता. मला वाटतं की व्यवसाय सुरू करण्याच्या आधी आपण जी रंगीत तालीम म्हणतो, ती नोकरीमध्ये करू शकतो. तिथं रिस्क काही नसते. व्यवसाय सेट कुणीतरी वेगळ्या माणसाने केलेला असतो. इन्व्हेस्टमेंट कोणतरी दुसरा करत असतो. वेगवेगळ्या टीम असतात, तुम्हाला सपोर्ट असतो. तर तिथं तुम्हाला वाव मिळतो. जसं कुस्तीमध्ये आपण बघितलं, तर डायरेक्ट मल्ल कुस्तीच्या मैदानात नाही उतरत. तो आधी त्याची प्रॅक्टिस करतो. तो तालमीमध्ये बरेच तास त्याच्यात घालवतो. आधी तयार होतो, वेगवेगळे डावपेच शिकतो आणि मग तो स्पर्धेत जातो. तर तशा पद्धतीने थोडासा माझा प्रवास झालाय, की शिक्षण घेतलं, नोकरीच्या ठिकाणी त्याचं रिफाइनमेंट इम्प्लिमेंटेशन झाली, केलं. इम्प्लिमेंटेशन झाली, बरोबर आणि मग त्यानंतर व्यवसायात उतरायचा निर्णय घेतला. खूप सुंदर. म्हणजे हा मला वाटतं दादा, पुण्यातला हा तुमचा सेकंड व्हिडिओ असेल, ज्याच्यामध्ये मला सेम कन्सेप्ट ऐकायला मिळतीये, की मागे आपण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता विजय पवार दादांचा. दादांनी सुद्धा अशाच पद्धतीने सांगितलेलं, की जर का तुम्हाला व्यवसायामध्ये एक चांगलं अनुभव घ्यायचा असेल, तर तो अनुभव घेण्यासाठी काही काळ तुम्ही नोकरी करा. नोकरीमध्ये जो अनुभव मिळतो, हा अनुभव तुम्हाला फुकट दुसऱ्यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंटवरती फुकट व्यवसाय केल्यासारखाच अनुभव मिळतो अगदी आणि खरं आहे. त्या अनुभवावरती तुमचं नुकसान काही नसतो. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त तिथे जर का 100% देऊ शकलात, त्या नोकरीमध्ये तुम्ही स्वतः प्रामाणिकपणे काम करू शकलात, तर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने तयार करू शकता आणि अगदीच तुम्ही सुद्धा आम्हाला आज तशाच पद्धतीने सांगत आहात. तुमचा अनुभव सुद्धा तशाच पद्धतीचा आहे. एक छोटासा प्रश्न जो मी मगाशी तुम्ही मला ज्या कंपनीचं नाव सांगितलं स्मार्ट इलेक्स. नक्की या शब्दाचा अर्थ काय आहे? स्मार्ट इलिक्स 2 शब्दांपासून बनलाय. एक तर स्मार्ट म्हणजे हुशारी, चालाकी किंवा बुद्धिमत्ता आणि एलिक्स म्हणजे औषधी काढा असं म्हणता येईल. त्याला इंग्लिशमध्ये मेडिकल पोर्शन म्हणतो. ओके. तर औषधी काढा. तर स्मार्ट एलिक्स हा तुम्हाला एक तुमची बुद्धिमत्ता वाढावी, तुमची चालाकी, हुशारी वाढावी यासाठी देण्यात येणारा एक काढा हा तुम्हाला स्मार्ट एलिक्सच्या मार्फत दिला जातो. ही एक स्मार्ट औषधी काढा तुम्हाला इथे दिला जातो आणि तो काढा तुम्हाला प्री स्कूल पासून तुम्ही करिअर चूज करेपर्यंत तुम्हाला तो सतत दिला जातो आणि अर्थात मला वाटतं इतकी वर्ष तुम्ही जर का तो काढा देत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीचं करिअर हे चांगल्याच मार्गावरती चांगल्याच दिशेला जात असेल. स्मार्ट इलिक्स जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा आम्हाला खरंच ऐकायला आवडेल की प्री स्कूल पासून ते करिअर चूज करेपर्यंत तुमच्याकडे कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत, तुमच्याकडे कोणकोणत्या स्ट्रीम्स आहेत, तुम्ही मुलांना कशा पद्धतीने डेव्हलप करता आणि त्याहूनही मोठं पुणे, जिथे विद्येचं माहेरघर आहे, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था ऑलरेडी आहेत आणि इथे सुद्धा तुम्ही एक तुमची वेगळी शैक्षणिक संस्था सुरू केलेली आहे. तर हा अनुभव तुमच्यासाठी कसा आहे? त्याचं सांगायचं झालं तर ज्यावेळेस हा निर्णय घेतला, की आता व्यवसायात उतरायचंय. मग त्याच्यानंतर कोणता? हा सगळ्यात पहिला प्रश्न पडला. तर जसं मी मगाशी सांगितलं, की समाजाला काहीतरी देता यावं, जे आपण शिकलेलं आहे. तर हे देता यावं हा पहिला मुख्य उद्देश होता. त्याच्यामुळे एज्युकेशनमध्ये आलो. पण त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पडला, की एज्युकेशनमध्ये आपण आलोय, पण मग इतक्या संस्था आहेत, मग आपल्याकडं वेगळं काय? तर वेगळेपणा हा आहे, की ज्यावेळेस आम्ही बघितलं, की बऱ्याच ठिकाणी
शिक्षण संस्था उभ्या झाल्यात, पण प्रत्यक्षात शिक्षण किती दिलं जात आहे? बरोबर. प्रत्यक्षात त्या मुलाची डेव्हलपमेंट होतीये का? त्यामुळे मग रेग्युलर जे शिक्षण आहेत, की जसं 11वी-12वीचं प्रिपरेशन असेल, नीटची तयारी असेल, CETची असेल किंवा रेग्युलर ट्युशन क्लासेस असतील किंवा स्कूल असेल, अशा पद्धतीने पुढे न जाता, की जसं मी मगाशी म्हणलो, की स्किल डेव्हलपमेंट क्लासेस, की जिथं अडचणी कुठं निर्माण होत आहेत, की मुलांच्या स्किल डेव्हलप होत नाहीयेत. त्याच्यामागं कारण काय? की बऱ्याच पालकांना तेवढं जमत नाहीये किंवा जे संस्था आहेत ते देत नाहीयेत. मग स्किल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मुलांमध्ये ॲक्चुअली शिक्षणाच्या प्रती जो काही त्यांची आवड आहे ती निर्माण झाली पाहिजे आणि ती आवड कधी निर्माण होते? ज्यावेळेस तुमचे बेसिक क्लिअर असतात. तर ते बेसिक्स क्लिअर करण्यावर आमचा फोकस आहे. आणि दुसरी गोष्ट काय, की ज्यावेळेस पालक म्हणून माझ्याकडे येतात, तर पालकांनी विश्वासाने आमच्याकडे आलं पाहिजे, की बाबा स्मार्ट एलिक्समध्ये गेल्यानंतर आमच्या मुलांना नक्कीच इथं डेव्हलपमेंट होणार आहे. तो प्रॅक्टिकली त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस आम्ही काही कोर्सेस डिझाइन करतोय किंवा कोणताही व्यावसायिक निर्णय घेतोय किंवा नवीन काहीतरी तयार करतोय, याच्यामागे 2 गोष्टी आहेत. एक, मुलांना 100 नाही 110% फरक पडला पाहिजे. तीच गोष्ट करायची की ज्याच्यामध्ये तो फरक दिसला पाहिजे आणि अशा पद्धतीने करायची की तो फरक आला पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. आणि दुसरं म्हणजे की पालकांचाही विचार केला पाहिजे. कारण शिक्षणाचा जो खर्च वाढत चाललाय, जर तुम्ही प्रत्यक्षात बघितलं, तर हा खर्च वाढत चाललाय, पण क्वालिटी नाहीये त्याच्यामध्ये. क्वालिटी पण त्या मनाने दिली पाहिजे. आणि आज अशी परिस्थिती आहे की न्यूक्लिअर फॅमिली झाल्यात. आई-वडील दोघंही कामं करतायत आणि बऱ्याचदा त्यांच्याशी चर्चा केली, तर हे सगळं मुलांची चांगली डेव्हलपमेंट व्हावी, मुलांची प्रगती व्हावी, कुठेतरी आयुष्यामध्ये ते सेटल व्हावे. या दृष्टिकोनातनं दोघंही राबतायत दिवस-रात्र. बरेच वेगवेगळे कामं करतायत, बरेच अवघड कामं करतायत. त्याच्यात बऱ्याचशा त्यांच्या स्वप्नांना तिलांजली देतायत. मग अशा वेळेस तुम्ही अ, तुमचे ज्यावेळेस फी स्ट्रक्चर डिसाईड होतं किंवा ज्या पद्धतीने तुम्ही रेम्युनरेशन घेताय तुमच्या कोर्सेससाठी, तर हे सामान्य माणसाला परवडलं पाहिजे. त्याला पैसे देताना कुठेतरी आपण फार जास्त कॉन्ट्रिब्यूट करतोय, असं भावना नाही आली पाहिजे. त्यामुळे ज्यावेळेस विद्यार्थी इथून पुढे पास होणार आहे, 2 गोष्टी त्याच्यामध्ये सकारात्मक पाहिजे. एक, मला स्मार्ट एलिक्समधनं मला मुलाला फायदा झालाय आणि हा पॉझिटिव्ह झालाय. ही भावना जर पालकांच्या मनामध्ये आली, तर मग आम्ही त्याच्यात आमचं यश मोजतो. नक्कीच. खूप सुंदर. म्हणजे तुमची ह्याच कल्पनेच्या मागचं जे तुमचं उद्दिष्ट आहे, खरंच खूप सुंदर आहे, की आम्ही सुरुवात तर केली आहे मुलांसाठीच. पण ती मुलांची सुरुवात ही पालकांच्या खिशातून जाते. त्यामुळे बरोबर. ती सुरुवात करताना आणि मुलांवरती ते संस्कार करताना ते पालकांच्या खिशाला सुद्धा परवडले पाहिजेत. जर खरं का आहे. त्यांना परवडले, तर ती मुलं इथे येऊन ते संस्कार घेऊ शकणार आहेत. त्यामुळे खरंच खूप चांगली ही योजना तुम्ही चालू केलेली आहे. अ, ह्या योजनेमध्ये किंवा ह्या तुमच्या शिक्षण पद्धतीमध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा एखादा छोटा एक मुलगा किंवा एक छोटीशी मुलं जेव्हा येतात, तुम्ही त्यांना कशा पद्धतीने डिफाईन करता? म्हणजे त्याच्यासाठी तुमच्याकडे काही टेस्ट आहेत किंवा प्रत्येक आलेल्या मुलासाठी तुम्ही सेम पद्धतीने स्किल डेव्हलपमेंट्स करण्यासाठी त्यांच्यावरती काम करता? नाही, आता याच्यामध्ये ज्यावेळेस मुलं येतात, आता स्किल प्रत्येक मुलाच्या वेगवेगळ्या असतात. बरोबर. ज्यावेळेस आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणतो, तर त्यांना एका साच्यामध्ये बंद नाही करता येत. एक स्टँडर्ड पॅटर्नमध्ये त्यांना शिकवता नाही येत. प्रत्येक मुलाचं ऐकून घ्यायची ॲबिलिटी वेगळी असते, समजायची ॲबिलिटी वेगळी असते. तर ते जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांना व्यवस्थित शिकवू शकत नाही. तर आमच्या इथं जो काही स्टाफ आहे, हा एक्सपिरियन्स स्टाफ आहे. नव नवीन फ्रेशर्स हे कोणीही ट्रेनिंगसाठी येत नाहीत. सगळे एक्सपिरियन्स्ड आहेत आणि चाइल्ड केअरमध्ये एक्सपर्ट्स आहेत. तर ज्यावेळेस आम्ही स्टाफला पण इन्स्ट्रक्शन्स असतात, की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मुलाबरोबर इंटरॅक्ट करताय, तर त्याची प्रेझेंट लेव्हल काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. शिवाय मुलं वेगवेगळ्या पद्धतीने शिकत असतात. काही मुलांना पाहून लवकर शिकतात, काही मुलं ऐकून लवकर शिकतात, काही मुलं लिहून लवकर शिकतात. तर आमचा प्रत्येक प्रोग्राम ह्या तिन्ही गोष्टी एन्कंपास करतो. गोष्ट तुम्ही लिहिली पण पाहिजे, तुम्हाला ऐकता पण आली पाहिजे, तुम्हाला पाहता पण आली पाहिजे. प्रत्येकाचं कॅप्चर करण्याची किंवा त्याचा जो आपण म्हणतो की त्याचं कम्फर्ट झोन आहेत, हे वेगवेगळे असल्यामुळं शिकवण्याची पद्धत तिन्ही कम्फर्ट झोनला केटर करणारी असली पाहिजे. प्लस ज्या मुलांना असं वाटतंय की आता यांचे स्किल्स डेव्हलप झालेत, यांना फास्ट ट्रॅकमध्ये टाकायची गरज आहे. त्या मुलांना आम्ही फास्ट ट्रॅकमध्ये घेतो. ज्यांना वेळ लागणार आहे आणि हे सगळ्या गोष्टी पालकांबरोबर संवाद करूनच होतात.
कारण मुलं आमच्याकडे किती वेळ असतात, 1 तासभर 2 तासाच्या प्रोग्रामसाठी येतात. बाकीचा वेळ ते घरी असतात. तर त्यांचे काय पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत, नेमकं कुठं काय चुकतंय, हे पालकांना जर आपण सांगितलं आणि पालकांना पण त्याच्यातनं एज्युकेट करायचा एक जो प्रोग्राम आम्ही करतो, तर त्याचे रिझल्ट्स खूप चांगले मिळाले. त्याच्यातनं पालकांनाही लक्षात येतं, की अरे आपल्या मुलांमध्ये नेमकं काय चुकतंय. बऱ्याचदा काय होतं, की वाढीचं वय असतं, याच्यामध्ये त्यांच्या डाएटबद्दल पण बोललं जातं. ते काय खातात, त्यांचा दिनक्रम काय आहे, त्यांना स्क्रीन टाईम किती आहे आणि त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक मुलाला डेव्हलप करत असतो. मला वाटतं तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट एक अनुशासन, जसं आपण अमिताभ बच्चनच्या पिक्चरमध्ये बघतोय, अनुशासन आणि शिस्त ह्या साच्यामध्येच बसवून तुम्ही तुमचे ऑलमोस्ट सगळे कोर्सेस केलेले आहेत, बरोबर. ज्याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा आणि त्यांच्या पालकांना सुद्धा एज्युकेट करण्याचा प्रयत्न करताय. काही अशा काही टेस्ट आहेत का ज्या तुम्ही आम्हाला सांगू शकता, की ह्या टेस्ट लहान मुलांना पर्टिक्युलर वयात केल्या तर त्या टेस्टने त्यांचं पुढच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये त्यांना फायदेशीर होतात, किंवा त्या टेस्ट जर का कोणाला करून घ्यायच्या असतील तर त्या करून घेण्यासाठी त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीने संपर्क केला पाहिजे? तर काही टेस्ट ज्या मी सजेस्ट करेल, तर त्या मग आपण करियर गाईडन्समध्ये टेस्ट येतात बऱ्याचशा. तर त्या प्रोग्रामबद्दल सांगतो. तर आपला करियर गाईडन्स हा जो प्रोग्राम आहे, त्याला आपण करियर वेध म्हणतो, स्मार्ट एलिक्स करियर वेध. तर त्या प्रोग्राममध्ये आपण मुलांना वेगवेगळ्या सायकोमेट्रिक टेस्ट असतात. तर त्या टेस्टच्या अनुसार त्यांचे स्ट्राँग पॉइंट्स काय आहेत, वीकनेस कोणते आहेत, त्या आपण आधी फाइंड आउट करून घेतो. त्या दृष्टीने त्यांना वेगवेगळ्या करियर्सची माहिती देतो. कारण आज काय झालंय, की इतके वेगवेगळे करियर्स आहेत. पालकांना सगळं माहिती असणं अशक्य आहे. त्यांच्या नातेवाईकांमध्ये काही करियर्स करणारे असतील, तर तेवढे लिमिटेड करियर्स त्यांना माहिती असतात. पण याच्या पलीकडे काही करियर आहेत का? जसं उदाहरण द्यायचं झालं, तर सामान्य माणसाला आज जर विचारलं, की बाबा सगळ्यात चांगलं करियर कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? तर लगेच उत्तर येतं आय-टीमध्ये. बिनधास्त डोळे झाकून करियर करा. आय-टीमध्ये करियर आहे. पण आजची जर परिस्थिती बघितली, जर जॉब ओपनिंग्ज बघितले, की कोणत्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आहेत, तर बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये आय-टीपेक्षा जास्त नोकऱ्या आहेत. अच्छा. करिअरच्या संधी तिथं जास्त आहेत. मग पालकांना वाटतं, "अरे, हे असं कसं काय झालं?" पण ज्या पद्धतीने ग्लोबलायझेशन झालंय, ज्या पद्धतीने आज कंपन्या आपल्याकडे येत आहेत, आय-टीमध्ये हो, डेफिनेटली तो एक राजमार्ग आहे. पण बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिस माहितीच नाही किंवा जर असं विचारलं, की तिथं काय करिअर्स आहेत, तर लोकं बऱ्याचदा सांगतात, की एक तर बँकेत काम करायला मिळतं, अकाउंटंट म्हणून काम करायला मिळतं किंवा सीए. हे 3च करिअर ऑप्शन्स माहिती आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं, तर आर्ट्समध्ये काही करिअर आहेत का विचारलं, तर आर्ट्समध्ये काय करिअर असतं? आर्ट्समध्ये काहीच नाहीयेत करिअर. पण आज जर आपण बघायला गेलो, प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर आहे आणि चांगले करिअर आहे. असं काही नाही, की कमी सॅलरी मिळणार आहे किंवा कमी इन्कम असणार आहे किंवा संधी कमी असणार आहे. असं फार रेअर झालंय. पण हे करिअर माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने जेवढ्या लवकर आपल्याला हा कार्यक्रम घेता येईल. साधारण एक 7वी पर्यंत मुलं जातात. तोपर्यंत त्यांची स्वतःची डेव्हलपमेंट झालेली असते, की स्वतः निर्णय घेणे, गोष्टी समजणे, त्याचं आकलन होणे. या गोष्टी 7वी पर्यंत साधारण डेव्हलप झालेल्या असतात. 8वी पासून आम्ही रिकमेंड करतो, की तुम्ही मुलांच्या डोक्यामध्ये करिअरचं बीज तुम्ही त्यांच्या डोक्यामध्ये द्या. त्यांना त्याच्यावर विचार करू द्या. करिअर काय-काय असतात? वेगवेगळे किती आहेत? त्याच्या संधी कोणकोणत्या उपलब्ध होतील? पुढं कारण करिअरचा एक 35 ते 40 वर्षाचा रोडमॅप असतो. तर तो तुम्ही मुलांना जेवढ्या लवकर द्याल आणि आज काय झालंय, माहिती फार सोपी झाली मिळवणं. मुलंही फार हुशार झाली आहेत. पण त्यांना राइट ट्रॅक देणं गरजेचं आहे. बरोबर. तो जेवढ्या लवकर तुम्ही द्याल, तो त्या मुलांच्या दृष्टीने आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाचं काय होतं, कारण ज्यावेळेस तुम्ही चुकीचे करिअरचे निर्णय घेतले, जसं स्ट्रीम जर तुम्ही चुकीची सिलेक्ट केली किंवा इंजिनिअरिंगकडे बराच मुलांचा कल असतो. तर तुम्ही जर चुकीचं घेतलं, तर आपण ज्यावेळेस 3 इडियटमध्ये पण बघितलं किंवा सोशल मीडियावर पण बऱ्याचदा बघतो, की इंजिनिअर करायला घेतलंय, पण इंटरेस्ट नाही राहिला. इंटरेस्ट नाही. पूर्ण झालंय, पण इंटरेस्ट नाही राहिला. असेही केसेस बरेच आपल्याला दिसतात. मग हे काय? कारण त्याची आवड कुठं आहे? त्याचं कौशल्य कशात आहे? त्याचं स्ट्रेंथ एरियाज काय आहेत? त्याची क्षमता काय आहे? हे बेसिकली माहितीच नाहीये. माहितीच नाही. बऱ्याचदा आपण मार्कांच्या आधारे क्षमता टेस्ट करत असतो. पण ते चुकीचा पायंडा आहे. मग उदाहरण द्यायचं झालं तर मुलगा असा असेल, की बाबा मॅथ्समध्ये त्याला गुण कमी आहेत. पण ज्यावेळेस तो सायकोमेट्रिक टेस्ट करतो, मॅथ्समध्ये बऱ्याच गोष्टी येतात. रिझनिंग आहे, जॉमेट्रीचा भाग आहे, त्याचं विचारशक्ती कशी आहे, त्याची आकलन शक्ती कशी आहे, त्याची थिंकिंग कॅपेबिलिटी कशी आहे. तर ज्यावेळेस आपण टेस्ट करतो त्यावेळेस असं लक्षात येतं, की रिझनिंग पॉवर तर त्याची खूप चांगली आहे. अरिथमेटिक त्याचं खूप चांगलं आहे.
पण जॉमेट्रीमध्ये त्याला प्रॉब्लेम आहे. त्याला स्पेशल एबिलिटी म्हणतात, की एखाद्या गोष्टीचा आपण जे म्हणतो की विचार करणं किंवा स्वप्नात बघणं किंवा त्या आकृत्या कशा असतील, ही माहिती त्याला प्रोसेस करणं अवघड जातंय आणि त्या कदाचित त्याच्यामुळे त्याचे मॅथ्समध्ये मार्क कमी आहेत. पण त्याचं बायफर्केशन कधी होईल? ज्यावेळेस आपण ती टेस्ट करू आणि त्यामुळे सायकोमेट्रिक टेस्ट का सक्सेसफुल आहेत? कारण ते तुम्हाला वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर टेस्ट करतात आणि त्याच्या दृष्टीने ज्यावेळेस तुम्ही करिअरकडे बघता, त्या सगळ्या माहितीच्या आधारे बघता, त्यावेळेस तुम्ही जे करिअरचे निर्णय घेता, ते फार जास्त डिटेल्ड असतात, फार जास्त माहितीगार असतात आणि उपयोगी जास्त ठरतात. तर तर त्या पद्धतीने करिअर वेध प्रोग्राम डिझाइन आहे. जी काही मुलं करिअरसाठी करिअर मुलं जे काही सेट करतात, तुम्हाला आता इतक्या वर्षाच्या अनुभवाने कुठे असं वाटतं का, की माफ करा, बऱ्याचदा करिअर करत असताना पालकांचं जे करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो, तोच दृष्टिकोन मुलांवरती लादला जातो. ज्या क्षेत्रामध्ये पालकांना करिअर करायचं राहून गेलं किंवा ज्या क्षेत्रात पालकांना इच्छा असते करिअर व्हावं, त्याच क्षेत्रामध्ये जबरदस्ती मुलांना त्या करिअरमध्ये ढकललं जातं आणि त्या क्षेत्रामध्ये ती मुलं कितपत सक्सेसफुल होऊ शकतात. अ, तर अनुभव दोन्ही पद्धतीने आहेत. जर आज बघायला गेलं, तर जर मी शहरी भागात बघितलं, तर शहरी भागामधलं वातावरण बरचसं बदलत चाललंय. कारण जे काही अनुभव आपल्या समोर येत आहेत, ज्या बातम्या येत आहेत किंवा मुलांवर जे प्रेशरायझेशन होतंय, तर बरेचसे पालक आज ओपन आहेत. मुलांवर कोणताही निर्णय लादत नाहीयेत. पण त्याच बरोबर ज्यावेळेस आपण ग्रामीण भागात बघतो, म्हणजे हे एकदम बायफर्केशन क्लिअर नाहीये. ग्रामीण भागातही पालक आज फार हुशार झालेले आहेत. बरोबर. मुलांच्या करिअर बाबत अजून तशी चर्चा नाहीये. पण आपला कोणताही निर्णय मुलांवर लादायचा नाही, या बरोबर. मताचे बरेच आहेत. बरेच आहेत. पण राइट. ज्यावेळेस आपण बघतो, तर तशी काही स्टडी नाहीये, की 60% असं करतायत, 40% असं करतायत. पण बऱ्याचदा असं लक्षात येतं, की पालक म्हणताना म्हणतात, की आम्ही याच्यावर काही लादत नाहीये. पण एखादं चांगलं शिक्षण घ्यावं किंवा जसं मी तुम्हाला म्हटलो, की पालकांचं अज्ञान कधी-कधी आडवं येतं. पालकांना वाटतं, की बाबा आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि याच्यातनं त्याचं चांगलं करिअर घडावं. हा विचार सगळीकडेच दिसतो. म्हणजे 100% असे फार रेअर पालक तुम्हाला मिळतील, की बाबा माझ्या मुलाचं चांगलं होऊ नये किंवा अशा भूमिकेचे. तर मुलाचं चांगलं व्हावं. पण मग त्याचे मार्ग काय आहेत, हे बऱ्याच पालकांना माहिती नाहीये. तर ते मार्ग माहिती करून घेण्याची आज गरज का आहे? तर तेवढं जॉबचं मार्केट चेंज झालेलं आहे. व्यवसायाचं मार्केट चेंज झालंय. नवीन-नवीन संधी आलेल्या आहेत. मग अज्ञानामुळे चुका होतायत. पण होऊन कुणी करत नाहीये आणि बराचसा बदल झालेला आहे त्याच्यामध्ये. अर्थात. आणि हे अजून दिवसेंदिवस नक्कीच मला वाटतं पालकांमध्ये सुद्धा चेंजेस होत जातील. बऱ्याचदा आता लहान-लहान मुलं सुद्धा टेक्नॉलॉजीमुळे असू दे किंवा काय, त्या मुलांना माहिती आहे. आज 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना माहिती आहे, की त्यांना ठामपणे, की त्यांना त्यांचं करिअर कशामध्ये करायचंय. त्यांना फक्त गरज असते ती पाठिंब्याची आणि जर का त्यांना प्रॉपर वयामध्ये प्रॉपर गोष्टीसाठी पाठिंबा मिळाला. अर्थात पालकांचं ही त्याच्यामध्ये एक चांगला स्ट्राँग पॉइंट असतो, की ते व्हेरिफाय करतात, की त्यांना ज्या गोष्टीमध्ये इच्छा आहे, ते करिअर खरंच तेवढं व्हॅल्युएबल किंवा तेवढं चांगलं आहे का? आणि बरेचसे पालक त्याच्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. आता एकूण तुम्ही ह्या ज्या क्षेत्रामध्ये काम करताय, साधारणपणे स किती वर्ष तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये, ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये झालेत, ज्याच्यामध्ये तुम्ही साधारण आजपर्यंत किती मुलांना एज्युकेट केलेलं आहे? बरं. तर तशी सुरुवात ट्रेनिंगची बाळकडू मिळालंय असं पण म्हणता येईल. बंधूंचा माझ्या कम्प्युटर ट्रेनिंगचा इन्स्टिट्यूट होतं. तर त्यावेळेस ज्यावेळेस मी 7वी-8वी मध्ये होतो, 7वी ते 9वी असे 3 वर्ष मी कम्प्युटरचे वेगवेगळे कोर्सेस त्यावेळेस एम-एस ऑफिस होतं. अ, ज्याच्यामध्ये बंधू ट्रेनिंग द्यायचे आणि नंतर मी त्यांना इन्स्ट्रक्टर म्हणून, की कुठं काय चुकतंय का असाइनमेंट करायला किंवा काही ट्रेनिंगचा भाग मी त्यांना समजून सांगायचो. तर ते ट्रेनिंगचं कुठेतरी पहिल्यापासून ते आपण जे म्हणतो की कुठेतरी स्ट्राईक झालं किंवा आवड निर्माण झाली, ती त्यावेळेसपासून निर्माण झाली. त्याच्यानंतर शिक्षणानिमित्त त्याच्या काही टच राहिला नाही आणि नंतर परत व्यवसायामध्ये मी 2009 ते 2015 पर्यंत नोकरी केली. 2016 पासून सुरू झालंय स्मार्ट एलिक्सचा प्रवास आणि तिथून पुढे ट्रेनिंग चालू आहेत. साधारण आतापर्यंत किती मुलांना ट्रेनिंग दिलेलं आहे आपण? तसं एक्झॅक्ट काही काउंट ठेवलेला नाहीये, पण अंदाजे जर सांगायचं झालं तर एक 18,000-18,500 प्लस मुलांना वेगवेगळ्या करिअर्सच्या माध्यमातनं प्लस वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसच्या माध्यमातनं
आजपर्यंत ट्रेनिंग दिलं. अर्थात हा एक आपला चॅनल आहे एम्युअल चर्चा. मॅक्झिमम आपण याच्यात प्रयत्न करतो की वेगवेगळ्या व्यावसायिकांना भेटून व्यवसायाविषयी मार्गदर्शन घ्यावे. हा सुद्धा एक प्रश्न त्या रिलेटेडच मी तुम्हाला विचारतो. जे काय तुम्ही 18,000 ते 18,500 मुलांना व्यवसायासाठी मार्गदर्शन केलेलं आहे, याच्यामध्ये किती मुलांना तुम्ही व्यवसाय करू शकता किंवा व्यवसाय करावा असं करिअर मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे? हो, डेफिनेटली आहेत. आजकाल बरीच मुलं अशी आहेत, की जी व्यवसायाकडे कल त्यांचा दिसलेला आहे किंवा व्यवसायाकडे जातील. पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही मुलांना सांगतो, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस करिअर गाईडन्स करताना एक रोड मॅप मुलांना द्यावा लागतो, की 10वी नंतर काय? 12वी नंतर काय? मग ग्रॅज्युएशन काय केलं पाहिजे? पोस्ट ग्रॅज्युएशन लागेल का? बाहेर शिकायच्या काय संधी तुमच्याकडे आहेत? जर ऑप्शन तुमच्याकडे काय आहेत? प्लॅन ए काय असला पाहिजे? बी, सी याला आम्ही रोड मॅप म्हणतो. कारण कधी-कधी काय होतं एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत नाहीत किंवा कधी-कधी त्याचे जो कट ऑफ असतो तो पास होत नाही. अशा वेळेस मुलांकडे प्लॅन बी आणि सी दोन्ही रेडी पाहिजे. पण प्लॅन बी आणि सी जसं आपण सायकोमेट्रिक टेस्टमधनं जे काही आपल्याला माहिती झालंय, त्यांच्या आवडी आणि क्षमतेनुसारच प्लॅन बी, सी पाहिजे. तर ते देत असताना मग त्यांना आम्ही देतो, की तुम्ही ह्या पद्धतीने रोडमॅप घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे, की तुम्हाला जर नोकरी करून अनुभव घ्यायचा आहे, तर नोकरी करून अनुभव घ्या. ऑलरेडी काही जणांचे व्यवसाय जर असतील, घराचे व्यवसाय असतील किंवा काही कॉर्पोरेट त्यांना अनुभव असेल, तर अशा वेळेस आम्ही त्यांना सांगतो, की तुम्ही तिथून अनुभव घ्या आणि मग तुम्ही व्यवसायामध्ये या. का? तर याच्यामधनं मग आपण जे बघतो, की व्यवसाय सुरू केला आणि लॉस झाला. पण त्याच्या मागची जी कारणमीमांसा आहे, ती बऱ्याचदा पब्लिक कोणी करत नाही आणि मग एक आपला व्यवसायाकडे बघण्याचा जो निगेटिव्ह दृष्टिकोन तयार झालाय, तो कदाचित याच्यामुळे तयार झालाय. पण जर तुम्ही प्रॉपर प्लॅन केलात, त्याच्या व्यवसायासाठी काय होतं, बरेचसे स्किल लागतात. जर एक्झाम्पल द्यायचं झालं, तुम्हाला सेल्स आलं पाहिजे, तुम्हाला कॉलिंगची टेक्निक आली पाहिजे, तुम्हाला प्रॉपर सिस्टीम व्यवसायाची बसवता आली पाहिजे, तुम्हाला व्यवसायाच्या फायनान्सबद्दल नॉलेज पाहिजे, कॉस्ट अकाउंटिंगचं नॉलेज पाहिजे. फार डिटेल नाही, पण बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. मॅनेजमेंटच्या स्किल आल्या पाहिजे. कुठं जायचं, लोकांशी कसं बोलायचं, स्वतःच्या प्रेझेंटेशनचा भाग आहे, कामाची क्वालिटी आहे, सर्व्हिस देता आली पाहिजे. तर ह्या बऱ्याचशा स्किल व्यावसायिकाला एकट्याला असल्या पाहिजे सुरुवातीला. जसा त्याचा व्यवसाय मोठा होत जाईल, तो डेलिगेट करू शकतो डेफिनेटली. पण बऱ्याचदा काय होतं, तुमचा बिझनेस प्लॅन तयार नाहीये. त्याला लागणारं भांडवल किती असणार आहे माहिती नाही. लागणाऱ्या स्किल्स तुमच्याकडे नाहीयेत. पण काय करायचं म्हणून व्यवसाय आणि मग तिथं लॉस होण्याचं प्रमाण वाढतं किंवा कर्ज वाढतं किंवा अजून ज्या त्याच्यातनं अडचणी येतात, की प्रॉपर व्यवसाय जसा प्लॅन केलाय तो होत नाही. तर या ज्या गोष्टींची अडचणी वाढतात, ते प्रॉपर प्लॅनिंग नसल्यामुळे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना पूर्ण गोष्टी क्लिअर करून देतो आणि आजकाल जर बघाल तर बऱ्याच लोकांचा कल व्यावसायिक होण्याकडे आहे. तर त्या दृष्टीने पण करिअर गाईडन्स फार महत्त्वाचा होता. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. जर का तुमच्यासारखे करिअर गायडन्स जर का लोकांना व्यवसाय करा याच्यासाठी सुद्धा जर का मोटिवेट करत असतील आणि जर का ते मोटिवेट करत असताना तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून जर का त्यांना प्रॉपर ट्रॅकवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असाल, तर मला वाटतं ही तुमच्याकडून घडणारी ही समाजसेवाच आहे. Thank याच्याने बरेचसे व्यावसायिक जे नवीन व्यावसायिक जे नुकसान करणार असतील जर का त्यांना काही मार्गदर्शन नसेल तर त्यांचं नुकसान वाचू शकतो. बरेचसे व्यावसायिक जे फक्त एक ट्रेंड किंवा एक अट्रॅक्शन व्यवसायाविषयीचं आहे म्हणून जर का व्यवसायात उतरणार असतील तर त्यांना प्रॉपर तुम्ही नोकरीचा सल्ला देऊन काही वर्ष नोकरी करून जर का ते व्यवसायात येणार असतील तर याच्याने त्यांच्या कुटुंबाचा बराचसा पैसा वाचतो. जर का एक चुकीच्या व्यवसायामधून जर का नुकसान झाला तर तो नुकसान फक्त त्या एका छोट्या व्यावसायिकाला नाही बसत, तो अख्ख्या कुटुंबाला बसतो. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण वेळीच आळा घालू शकतो जर का आपण वेळीच जर का करिअर गायडन्स किंवा करिअर मार्गदर्शन जर का प्रॉपर वेने घेतलं तर. आणि हे तुम्ही जे करताय इतक्या वर्षांपासून खरंच ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. तुमच्या ह्या गोष्टीला असंच जास्तीत जास्त लोक तुमच्यासोबत येऊ, तुमच्याकडून असंच जास्तीत जास्त लोकांना प्रॉपर करिअर मार्गदर्शन मिळो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. एक छोटासा प्रश्न आहे, हा तुमच्या बिझनेस रिलेटेड नाहीये, वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही नोकरी केलीत नंतर तुम्ही व्यवसाय आलात. महाराष्ट्रातले असे बरेचसे युवा तरुण आहेत जे आजपर्यंत तुमच्याकडे आलेले नाहीयेत, त्यांनी नाही तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीच्या टेस्ट केल्या.
ते तरुण आहेत जे आयुष्यभर त्यांच्या करिअरसाठी कन्फ्यूज आहेत. भले ते मेट्रो सिटीजमध्ये राहतात किंवा खेडेगावामध्ये राहतात, त्यांना नाही माहिती त्यांचे काय स्किल्स आहेत, त्यांना कशामध्ये करिअर करायला पाहिजे. त्यांना नक्की तुम्ही काय सल्ला द्याल? नोकरी करावी, व्यवसाय करावा? जर का व्यवसाय करायचा असेल, तर त्यांनी काय गोष्टींची स्वतःसाठी एक आपण म्हणतो ना सेल्फ स्टडी काय करावं, जेणेकरून त्यांना आयडेंटिफाय होईल, की त्यांनी नोकरी करावी का व्यवसाय करावा? बरोबर. तर युवा पिढीला मी हे सांगेल, की जे सध्या शाळेत असतील किंवा ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय किंवा इतर शिक्षण काही अनुसार सोडून द्यावं लागलं असेल. आपण एक इमेज घेऊन किंवा एक मुखवटा घेऊन समाजामध्ये वावरू शकतो. पण स्वतःला आपल्याला 100% माहिती असतं, की आपण कोण आहोत, आपण किती लांब उडी मारू शकतो आणि आपल्या पायामध्ये नेमकं बळ किती आहे. तर मी त्यांना हे सांगेल, की जर शक्य असेल, तर करिअरच्या बाबतीमध्ये ज्या सायकोमेट्रिक टेस्टबद्दल मी तुम्हाला बोललो होतो. जर तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला शाळेतनं, कॉलेजमधनं मार्कशीटच्या पलीकडे तुम्हाला काही मिळालेलं नाहीये. जर शक्य असेल, माझ्याकडेच आला पाहिजे असंही काही नाहीये. तर सायकोमेट्रिक टेस्टिंगच्या आधारे तुमचे स्ट्रेंथ एरियाज काय आहेत, तुमच्या क्षमता काय आहेत, तुमच्या आवडीनिवडी कशा आहेत, ह्या तपासून घ्या. आणि त्याच्या आधारे आपण काय केलं पाहिजे, कोणते करिअर्स आपल्यासाठी सुटेबल आहेत, आपला कल कोणत्या बाजूला आहे, आपल्या क्षमतानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण गेलो तर एक लाँग टर्म चांगला करिअर आपण करू शकू. मार्केटमध्ये जे करिअर्स आता आहेत त्याचे ट्रेंड कसे आहेत, हे सगळं माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय आहे तो शेवटी तुम्हाला घ्यायचा आहे. व्यवसायामध्ये जरी उतरायचं असलं, जसं मी मगाशी सांगितलं, की स्किल्स गरजेचे आहेत. तर तुम्ही स्वतःला विचारा, की बाबा मला ह्या स्किल आहेत का? आणि अशा वेळेस जर नसतील, तर काही वर्ष, काही महिने एखाद्या ठिकाणी नोकरी करायला काहीच चुकीचं नाहीये. नोकरीच्या माध्यमातून तुम्हाला 2 गोष्टी मिळतात. एकतर पैसे मिळतील, त्याच्यातनं तुम्ही तुमचं ते भांडवल म्हणून तुम्ही साठवून ठेवू शकता. तुमच्या रोजच्या ज्या गरजा असतील, रोज तुमचे जे खर्च असतील, ते तुम्ही त्याच्यातनं भागवू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला नोकरीमधनं तुमचे स्किल डेव्हलप करायला एक प्लेइंग फील्ड मिळतं आणि लेव्हल प्लेइंग फील्ड आहे. तिथं तुम्ही जर एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये गेलात, तर तुम्हाला सगळ्या स्किल्स घेण्यासाठी कदाचित वेळ लागू शकेल. तर मी सजेस्ट करेल ज्यांना व्यवसायामध्ये यायचं असेल, तर तुम्ही लहान कंपनीपासून सुरुवात करा. तिथं जेवढं तुम्हाला प्रेशर घेता येईल, जेवढे कष्ट करता येईल, तेवढे तुम्ही कष्ट करा. नवीन-नवीन गोष्टी शिकून घ्या आणि लहान कंपन्यांमध्ये काय होतं, ऑलरेडी स्टाफ कमी असतो, कमी असतं. काम भरपूर असतं आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस जबाबदारी मागाल, त्यामुळे कंपनी जो कोणी चालवणारे असतील, ते जबाबदारी द्यायला तुम्हाला नाही म्हणणार नाही. ते तुम्हाला जेवढी हवी तेवढी जबाबदारी द्याल. पण सुरुवातीचा जो युवा पिढीचा काळ आहे, हा काळ मेहनतीचा आहे आणि मेहनतीला आजपर्यंत तरी कुठे दुसरा पर्याय मिळालेला नाहीये, की मी रिचार्ज केला आणि माझी मेहनत झाली, गेली किंवा मला आता काही करायची गरज नाही. तर मेहनतीला पर्याय नाहीये. जेवढी मेहनत तुम्ही आज कराल, तेवढं तुमचं उद्याचं सुख जास्त असणार आहे. तेवढं उद्याचं तुमचं इन्कम चांगलं असणार आहे. तुम्हाला समाजामध्ये मिळणारा मान जास्त असणार आहे. त्यामुळं आज संघर्ष करा. आज जेवढी मेहनत करता येत असेल, 24 तास सगळ्यांकडेच आहेत. त्या 24 तासामधले किती तास आपण आपल्या स्किल डेव्हलपमेंटवर खर्च करायचे आहेत, किती आपण डेव्हलप करायचं आहे स्वतःला, हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. त्यासाठी मी तुम्हाला विनंती करेन, की सायकोमेट्रिक टेस्ट चांगल्या आहेत. त्या जर तुम्हाला दुसरं काही पर्याय माहिती होत नसेल किंवा सांगणारं कोणी नसेल, तर सायकोमेट्रिक टेस्ट करा. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतात आणि त्याच्या अनुसार तुमच्याकडं स्ट्रेंथ नेमक्या कोणत्या आहेत. कारण बऱ्याचदा काय होतं, की घरी असेल किंवा मित्रांमध्ये असेल, नातेवाईकांमध्ये अशी एक रूढी आहे, की तुम्ही काहीच कामाचे नाहीये. हे सांगण्याकडे सगळ्यांचा कल असतो किंवा सगळेजण तसेच, हा काहीच कामाचा नाहीये, ही काहीच करू शकत नाहीये. पण सायकोमेट्रिक टेस्ट असे बायस नसतात. त्याच्यामध्ये ते तुम्हाला पांढरं ते पांढरं, काळं ते काळं सांगतात आणि हे सगळं चांगलं आहे. काय साधारण ॲक्युरसी असते ह्या सायकोमेट्रिक टेस्टची? तर सायकोमेट्रिक टेस्टच्या बद्दल जर सांगायचं झालं तर ॲक्युरसी त्याची फार असते. शिवाय ज्या टेस्ट वापरल्या गेल्यात इन टर्म्स ऑफ करिअरसाठी ज्या वापरल्या जातात, ह्या फार वर्षांपासनं आणि ग्लोबल स्केलवर वापरल्या जातात. दर काळानंतर त्यांच्यामध्ये अपडेशन्स होत जातात. त्यामुळे त्याची ॲक्युरसी लेव्हल फार चांगली असते आणि त्याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस कमी असतात. खूप धन्यवाद. खूप साध्या आणि सिंपल गोष्टींमध्ये तुम्ही प्री स्कूल पासून करिअर मार्गदर्शन
आणि करिअर गायडन्स पासून तुम्ही एक व्यावसायिक आणि त्या व्यावसायिकाला बऱ्याचदा आपण मुलाखतीमध्ये ऐकतो की चांगला व्यवसाय कसा करावा, चांगला व्यवसाय कसा वाढवावा. आज तुम्ही चांगला व्यवसाय करत असताना अचानक आलेल्या ड्रॉबॅक मधून सुद्धा स्वतःला कसं बॅलन्स करून बाहेर निघावं आणि पुन्हा त्याच्यामध्ये कशी एंट्री घ्यावी याच्याविषयी खूप साध्या आणि सोप्या शब्दामध्ये सांगितलं दादा. खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही आज इतका वेळ दिलात आमच्यासाठी आणि एम्युअल चर्चाच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. असेच व्हिडिओ आपण काढणार आहोत आणि अशाच वेगवेगळ्या व्यावसायिकांना भेटणार आहोत, त्यांच्याकडून असेच वेगवेगळे मोलाचे मार्गदर्शन मिळवणार आहोत. आणि हे व्हिडिओ आणि हे मार्गदर्शन ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या ह्या एम्युअल चर्चा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा करा आणि शेअर शेअर करा.